आणि बाबू भांडे हे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अर्थात पाहायला गेले तर भंडारी समाज प्रीमियर लीग झाली होती त्यावेळेला बाबू भांड्याने तब्बल 4 षटकार हरीश जाधवला ठोकले होते. आता हरीश जाधव फलंदाजीसाठी आहे आणि बाबू भांड्यांवरती तो आक्रमण करणार का पाहावं लागणार आहे. 4 ते 5 षटकार बाबू भांड्याने हरीश जाधवला ठोकले होते. त्याची परतफेड या मॅच मध्ये होणार का पाहावं लागणार आहे. मॅचला सुरुवात होते आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट रसिक पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. धावसंख्या 4 वरती पोहोचते. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू झालाय. गडितामाने रहाटेश्वर स्वयंभू रहाटेश्वर गडितामाने क्रिकेट टीम प्रथमता करते क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी प्राचारण केले जाते फटोबा वाडा क्रिकेट टीमला. नेक्स्ट बॉल आहे राईट आर्म उर्दी विकेटने गोलंदाज बाबू भांडे. यावेळेला खोलवर टप्प्यात चेंडू आहे. अप्रतिम चेंडू हाताला एक सिंगल आली आहे. धावफलक 5 वरती पोहोचत आहे. वापसी केली आहे. बाबू भांडेकडे अनुभव आहे. प्रदीर्घ वर्षांचा अनुभव त्यांच्या देखील गाठीला आहे. धावफलक 5 वरती पोहोचलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. स्ट्राईकला असणारा बॅटर ज्याचं नाव आहे शुभम वाडेकर जो गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. शुभम वाडेकर हे फ्युचर आहे. हे देवगडचं फ्युचर आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अल्टी पलटी करण्याचा मनोमन इरादा फटका फसला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता. यष्टी रक्षक थोडीशी चूक झाली आहे. चांगले प्रयत्न केले होते. एक सिंगल आली आहे. धावफलक 6 वरती पोहोचत आहे. एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना देखील पाहायला भेटणार यात मात्र शंका नाहीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त आहे आणि 3 मध्ये बाबू भांडे यांनी खर्च केल्या 6 धावा. नेक्स्ट बॉल राईट आर्म उर्दी विकेटने. यावेळी पंचाने मृत चेंडू घोषित केलाय. डेड बॉल आहे. धावफलक 6 वरती पोहोचत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज बाबू भांडे. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता. फटका फसला. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाने घेतल्या आपल्या कवेत. विकेट नंबर 1 चं पतन झालंय. बाबू भांडेने विकेट प्राप्त केली आहे आणि तो फलंदाज आहे. बाद होणारा फलंदाज हरीश जाधवचा खेळ समाप्त होतोय. प्रमोद घाडी यांनी तो झेल पकडलाय. प्रमोद घाडी देखील सातत्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत आणि सकाळच्या दिवसापासून प्रमोद घाडी यांची चांगली तयारी होती. कॅच कशी काय घ्यायची याचे ते मार्गदर्शन करत होते युवा खेळाडूंना. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज प्रथमेश जाधव आलाय. एक बंधू माहेर दुसरा बंधू आतमध्ये आलाय. यावेळेस हलक्यात स्टेअर केले जात आहे. ड्राईव्ह केलं जात आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग आहे आणि दुसरी देखील धाव झपाट्याने पूर्ण केली जाते आहे. वेगात धाव पूर्ण केली आहे. धावफलक 8 वरती पोहोचलाय. षटक क्रमांक 1 मधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित आहे. फटोबा वाडा क्रिकेट टीमला मॅजिकल पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. यावेळेस आलाय का पाहावं लागणार आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. परती होणार आहे. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केले जात आहे. 2 धावांची लहर आली आहे. धावफलक 10 वरती पोहोचते. 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 1 चा देखील खेळ थांबलाय. एका षटकाच्या क्रीज अर्थातच डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फटोबा वाडा क्रिकेट टीमने बनवल्यात 1 बाद 10.
एक बाद 10 अशी सावध आणि संयमी सुरुवात आपण पाहतोय फटोबा वाडा क्रिकेट टीमची. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होणार. गोलंदाजी ट्रॅक वरती राज हिरलेकर दाखल होतोय. षटक क्रमांक 2 हातासाठी. स्ट्राईकला शुभम वाडेकर आहे. एक चेंडूचा शुभमने फेस केलाय, एकामध्ये एक धाव बनवली आहे. मॅचला सुरुवात करा, थोडस फास्ट घ्या. चला मॅचला सुरुवात करा. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज राज हिरलेकर सज्ज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय शुभम वाडेकरला, देवगडचा फीचर आहे. यावेळी बॅटला ब्रश करत चेंडू चाललाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आहे. अर्थात झेल होणं गरजेचं होतं गणितामान्य क्रिकेट टीम साठी. शुभम वाडेकरला 2 जीवदानं मिळाली आहेत. 3 षटकांचा सामना आणि या 3 षटकांमध्ये जवळपास 30 ते 35 धावा बनवणं गरजेचं आहे. 11 धावा धाव फलकवते. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज राज हिरलेकर यांना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस अल्टीपल्टी करण्याचा मनोमन इरादा. यावेळेस खराब फटका खेळला होता. सरळ बॅटने धावा येत आहेत आणि त्यावेळेस बॅट उलटी करतायत. डॉट बॉल आलाय, प्रेशर वाढू लागलाय. फलंदाजावरती प्रेशर आहे आणि ते प्रेशर रिलीज करण्यासाठी एकाच दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. ते प्रेशर हटवावं लागेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस खोदून काढलाय. सुरेख गोलंदाजी होती, दर्जेदार गोलंदाजी होती आहे. अर्थात एकच धाव आली आहे, सिंगल आली आहे. धाव फलक 12 वरती आहे. या षटकामध्ये राज हिरलेकरने फक्त खर्च केल्या 2 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त आहे. 3 मध्ये 2 धावा खर्च केल्यात. नवीन स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय शुभम वाडेकरला. तो बराचसा वेळ नॉन स्ट्राईक एंडला पाहायला भेटलाय. 2 चेंडू शुभम वाडेकरने फेस केले आहेत आणि 2 मध्ये फक्त बनवल्या 2 धावा. यावेळी खराब चेंडू आहे. वाईट बॉलची घोषणा होती आहे. अवांतर धाव मिळणार आहे. धाव फलक पोचत आहे 13 वरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. श्रीदेव रहाटेश्वर पॅकर्स गणितामाने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. याही वेळेला चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू हाताला आहे. सुरेख गोलंदाजी आहे. फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलाय. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त आहे. फक्त केल्यात या षटकामध्ये धावा 3. सुरेख गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी आहे. आपण राज हिरलेकरला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला शुभम वाडेकर आहे. प्रेशर आहे आणि ते प्रेशर हटवावं लागणार आहे. मोठा फटका सजवावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल आहे. यावेळेस आलाय का डीप स्क्वेअर लेगला. टाटा गुड बाय करत चेंडूचा प्रवास थेट सीमारेषे बाहेर. शुभमच्या बॅट म्हणून आलाय हा लाजवाब शानदार दमदार षटकार. 19 धावा धाव फलकावरती आहेत. प्रेशर हटवलंय. मोठा फटका आलाय. कॉन्फिडन्स लेवल थोडस वाढलं जाणार आहे. कारण मागच्या काही चेंडूवरती डॉट बॉल येऊ लागले होते, परंतु तदनंतर या 5व्या चेंडूवरती षटकार आलाय. प्रेशर हटवलं जात आहे. आता प्रेशर थोडस कमी ना, परंतु राज हिरलेकर वरती असणार आहे. नेक्स्ट बॉल आहे. अंतिम चेंडू आहे. या विसला खोदून काढलाय. समोर खेळलाय. लॉंग ऑलला क्षेत्ररक्षक देण्यात आहे. परती होणार आहे. 1 धाव पूर्ण आहे. दुसऱ्या दिवसासाठी धोक्याची घंटा नाही आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. खराब जजमेंट झालाय. जजमेंट नाही आहे. एकंदरीत ज्या ठिकाणी 2च धावा होत्या त्या ठिकाणी तब्बल 4 धावा खर्च केल्यात. 4 धावा या ठिकाणी खर्च केले जात आहेत. धाव फलक पोचत आहे 23 वरती.
धावसंख्या 23 वरती आहे. षटक क्रमांक 2 ची देखील झाली आहे सांगता. षटक क्रमांक 3 आता यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतोय. सुमित दातेकर षटक क्रमांक सुमित जातेकर षटक क्रमांक 3 आता यासाठी सज्ज होतोय. पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात 23 धावा. पहिल्या षटकामध्ये बाबू भांडे यांनी खर्च केल्या 10 आणि राज हिरलेकरने 13 धावा खर्च केल्यात. फायटिंग टोटल बनवायचं असेल तर जवळपास 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारावी लागणार आहे. शिवम वाडेकर नॉन स्ट्राईकला आहे. त्यांनी एक षटकार ठोकलाय आणि स्ट्राईकला असणारा बॅटर ज्याचं नाव आहे प्रथमेश जाधव. फास्ट घ्या, थोडस फास्ट घ्या, आपल्या सर्वांना विनंती आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुमित जातेकर आलाय. यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. परती होणार आहे. एकच धाव घेतली जाते. शुभमकडे स्ट्राईक राहणे या षटकामध्ये गरजेचं आहे. शुभमच्या बॅट मधून मोठे फटके येऊ शकतात आणि एक षटकार देखील आलाय. देवगडचा फ्युचर आपण पाहतोय शुभम वाडेकरला. अष्टपैलू खेळाडू आहे. अगदी कमी वयामध्ये प्रसिद्ध झालेला हा खेळाडू आहे. नाव एका दिवसात होत नाही, परंतु एक दिवस नक्कीच होतं. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत, कष्ट करावे लागणार आहेत. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे नक्कीच उघडते. नेक्स्ट बॉल गोलंदाज. यावेळेस मोठा फटका सजवलाय जरूर लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चौकार अडवलाय. एकंदरीत 2 धावांची लहर आहे. प्रमोद घाडी जिथे जाल तिथे तुम्ही प्रमोद घाडीला पाहायला भेटणार आहे. प्रमोद घाडी यांचे बंधू खुश झालेत आणि सकाळच्या सत्रापासून प्रमोद घाडी देखील चेंडू कसा अडवायचा आहे, कसं जजमेंट करायचं आहे, हे सर्व काही आपल्या युवा खेळाडूंना शिकवत होते आणि म्हणूनच त्यांच्याकडून दर्जेदार खेळ होतोय. नेक्स्ट बॉल आहे. यावेळी शुभमच्या बॅटने आडव्या बॅटने सजवलाय मिड विकेटला. टाटा गुड बाय करे चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर आलाय. शुभम च्या बॅट म्हणून षटकार. धाव संख्या 32 वरती पोहोचते. जबरदस्त फटका आडव्या बॅटने खेळलाय. लाजवाब फटका आहे. ताकद लावली आहे. प्रचंड ताकद या फटक्या मागे लावली होती. अर्थात सुमित जातेकरची ही महागडी ठरणारं षटक केव्हा संपणार याकडे बाबू भांडे यांचं लक्ष आहे. नेक्स्ट बॉल. यही वेला आडव्या बॅटने क्रिकेट हो या प्यार टाइमिंग सही तो सब कुछ सही आला हा शुभमच्या बॅट म्हणून षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. धावगतीला आकार आलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. 38 धावा धाव फलकावरती आहेत.
मॅचला सुरुवात करा. 38 धावा धावफल करते. चार चेंडूचा खेळ समाप्त आहे. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. षटक क्रमांक 3 मधील धाव संख्या 38 वरती आहे. सामना चालू करा. पंचांना विनंती आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आहेत. शुभमच्या बॅट मधून लागोपाठचे 2 षटकार. आडव्या बॅटने जबरदस्त फटका खेळलाय. मॅचला सुरुवात होती आहे. याही वेळेला फटका सजवलाय. लॉंग ऑनला वनमासा पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली आहे. बाउंड्री लाईनची भेट आलाय चौकार. धाव फलक पोचते 42 धावा. जबरदस्त फलंदाजी होते शुभमच्या बॅट मधून. मागच्या षटकामध्ये 1 षटकार. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर शुभम थोडासा स्ट्रगल करत होता पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी झाली आहे. लाजवाब फलंदाजी झाली आहे. 42 धावा धाव फलकावरती आतापर्यंत ठोकले जात आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅचला सुरुवात आहे. अंतिम चेंडू आहे. षटक क्रमांक 3. यावेळी समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला अभि येतोय. वरती होणार आहे. धोक्याची घंटा. स्ट्राईक नॉन स्ट्राईक इल्ला नाहीये. खराब फेकी आहे आणि त्याचा फायदा उठत एकंदरीत 3 धावांची लहर आली आहे. 3 धावा प्राप्त केले जात आहेत. धाव फलक पोचत आहे आतापर्यंत. धावा झाल्यात 45 डावाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि पाठलाग करायचा आहे 46 चा. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे डावाच्या दुसऱ्या सत्रात. स्वयंभू रहाटेश्वर गडितामाने क्रिकेट टीमला पाठलाग करायचा आहे 46 चा. सेहेचाळीस धावांची आवश्यकता आहे ती स्वयंभू राटेश्वर संघाला. पट्टोबा वाडा संघाकडून शुभम वाडेकर यांनी एक सुरेख फलंदाजी केली. मान्यवरती व्यासपीठावरती मान्यवरांचे यायला सुरुवात झाली. कृपया इतर कोण बसले असेल त्यांना विनंती असेल की त्यांनी पॅव्हिलियन कक्ष दिले तिथे बसायचं आहे. शुभम वाडेकर यांची सुरेख खेळी मानावी लागेल. 10 चेंडूमध्ये 33 धावांची बहरदार खेळी केली ती शुभम वाडेकर यांनी. गावावरून इथे खेळायला आले आहेत डोंबिवली नगरीमध्ये आणि आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलाय ते शुभम वाडेकर यांनी. 10 चेंडू आणि 33 धावांची वादळी खेळी केली ती शुभम वाडेकर यांनी आणि आपल्या संघाला 45 धावांपर्यंत नेऊन ठेवलंय ते पट्टोबा वाडा संघाला. 46 धावांचं आव्हान आहे ते वाडा संघासमोर, स्वयंभू राटेश्वर संघासमोर. वाडा संघ एक
मोठा संघ आहे तो देवगड तालुक्यातील, तसेच स्वयंभू राटेश्वर गडितामाने संघही मोठा संघ आहे, कारण या संघाकडे बाबू भांडे, राज हिरलेकर, मुन्ना बांदिवडेकर तसेच सुमित जातेकर सारखे मोठे फलंदाज आहेत, परंतु समोरच्या संघाकडेही तेवढे ताकदीचे गोलंदाज आहेत. शुभम वाडेकर सारखा एक गोलंदाज आहे, हरी जाधव सारखा एक खेळाडू आहे, त्यामुळे तीन षटकात 46 धावांची गरज आहे, स्ट्रायकिंग एंडला असेल. विकी जाधव गोलंदाजीसाठी येतोय तो विकी जाधव. स्ट्रायकिंग एंडला बाबू भांडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राज हिरलेकर. विकी जाधव गोलंदाजीसाठी सज्ज येतो. पहिला चेंडू बाबू भांडे यांचा झेल उडालाय, परंतु इनसाइड एज लागून विकेटीच्या मागे जातोय. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. विकी जाधव यांनी सुरेख चेंडू हाताळला होता, परंतु बॅटची कट लागून चेंडू मागे जातोय आणि चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 4. पहिल्या षटक चालू असताना बाबू भांडे आणि राज हिरलेकर. स्ट्रायकिंग एंडला तो बाबू भांडे आणि नॉन स्ट्राईकला तो राज हिरलेकर आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो विकी जाधव. 46 धावांचं तसं बघितलं तर मोठं आव्हान आहे स्वयंभू राटेश्वर गडितामाने संघासमोर. यानंतर होणारा सामना आहे तो पाहुणाई तळवडे वर्सेस ईए पॅकर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका येतोय बाबू भांडे यांच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत षटकार. या 6 धावाने संघाची धाव संख्या होते ती 10. पहिल्या 2 चेंडूवरती हमला चढवलाय तो विकी जाधव यांच्यावरती. बाबू भांडे यांनी मोठा धमाका येतोय तो दुसऱ्या चेंडूवरती बाबू भांडे यांच्या बॅट मधून आणि संघाची धाव संख्या होते ती 10. पहिलं षटक चालू असताना विकी जाधव यांनी पहिला चेंडू सुरेख हाताळला होता, परंतु थोडीशी बॅटची एज लागून 4 धावांसाठी गेला होता. मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा धमाका गेलाय तो बाबू भांडे यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तो विकी जाधव आणि त्याला सामोरं जाईल तो बाबू भांडे. 46 धावांचं मोठं आव्हान आहे ते स्वयंभू राटेश्वर गडितामाने संघासमोर, परंतु जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात करून दिली आहे ते. संघाची धाव संख्या होते 10. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते क्षेत्ररक्षकाकडून. प्रथमेश यांच्याकडून निर्धाव चेंडूची गणना होते ते विकी जाधव यांच्याकडून सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल.
नक्कीच जर चेंडू सुटला असता तर 4 धावांसाठी गेला असता. तिसऱ्या चेंडूवरती सुरेख कमबॅक म्हणावा लागेल तो विकी जाधव यांचा आणि संघाची धावसंख्या होते ती 10. पहिलं षटक चालू असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने येतोय तो विकी जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु इथे फटका फसला होता. संधी होती परंतु काही संधीचं सोनं करू शकला नाही तो पट्टोबा वाडा संघ आणि इथे एक धावाने संघाची धावसंख्या होती ती 11. विकी जाधव यांचा सुरेख कमबॅक मानावा लागेल कारण तो पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर 2 चेंडूमध्ये फक्त एकच धावा खर्च केलाय तो विकी जाधव यांनी. एक सुरेख गोलंदाजी मानावी लागेल ते विकी जाधव यांची. आता 14 चेंडू आणि अजूनही 35 धावांचं आव्हान आहे ते स्वयंभू राटेश्वर संघासमोर. काय होतंय पाहूया. पुन्हा एकदा राज हिरलेकरांचा सुरेख फटका मानावा लागेल इनसाइड आउट. इथे मात्र थोडस किती धावा होत का, एक धाव पूर्ण, 2 धावाही पूर्ण करतायत परंतु 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली होती परंतु त्यांनी लगेच ते सुधारून फक्त 2 धावा पूर्ण केल्या त्या बाबू भांडे आणि राज हिरलेकर यांनी आणि संघाची धावसंख्या होते 13. एक सुरेख सामना चालू आहे. 13 चेंडू मध्ये 33 धावांचा आव्हान आहे ते. मात्र इथे मात्र फटका फसलाय, काहीच करू शकले नाहीत ते राज हिरलेकर. विकी जाधव यांचा सुरेख कमबॅक मानावा लागेल कारण पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुढच्या 4 चेंडूवरती फक्त 3च धावा दिल्या त्या विकी जाधव यांनी. यानंतर होणारा सामना इडिये पॅकर्स वर्सेस पावनाई तवडे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इडिये पॅकर्स वर्सेस पावनाई तळवडे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्सशी यायचंय. आता मात्र गोलंदाजीसाठी कोण येतोय? शुभम वाडेकर ज्याने सुरेख फलंदाजी केली होती 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू मध्ये 33 धावांची बहरदार केळी केली होती. तोच शुभम वाडेकर आता गोलंदाजीसाठी येतोय कारण ज्याने आपल्या संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवलं होतं तोच शुभम वाडेकर आता गोलंदाजीसाठी येतोय. तो पंतांच्या डाव्या बाजूने एक सुरेख गोलंदाजी करतोय का पाहूया कारण समोर मोठा खेळाडू आहे बाबू भांडे सारखा ज्याने कालच्या पूर्ण टुर्नामेंट गाजवली होती भंडारी चषक मिडबाव मध्ये. तोच बाबू भांडे स्ट्रायकिंग एंडला आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. पाहूया काय करतोय. 12 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान आहे ते स्वयंभू राटेश्वर संघाला. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे कारण आपल्याला नंतरही सामने खेळवायचे आहेत. यामधील विजेता होईल त्या संघालाच त्याचा पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे कारण जर षटक कमी करायचे लागले तर लवकरात लवकर सामने चालू करायचे. इडिये पॅकर्स आणि पावनाई तळवडे दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शुभम वाडेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो शुभम वाडेकर. पुन्हा एकदा पावंडे यांच्या बॅट मधून मोठा फटका, तो शॉर्ट पद्धतीचा चेंडू त्याला हुक केलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 19. खराब चेंडू म्हणावा लागेल तो. तुषार घाडी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत. आता मात्र 11 चेंडू मध्ये 27 धावांचं आव्हान आहे ते स्वयंभू राटेश्वर घडीत. आम्हाला शुभम वाडेकर यांना थोडासा कमबॅक करावा लागेल कारण पहिला चेंडू थोडासा खराब हाताळला होता तो शुभम वाडेकर यांनी. तळवडे संघ नाणेफेक जिंकली आहे. प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे. पुन्हा एकदा इथे चेंडू जातोय सीमा रेषा पार. तिथे मेन 2 पंच आहेत, कोणी इथून बाहेरून ओरडू नये. 2 पंच निर्णय घेतील.
रिव्ह्यू घेतलाय, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. दाखव जरा. आणि इथे थर्ड अंपायर डिसिजन येते नो बॉल. कारण इथे पडवणे संघाचाही 12वा खेळाडू इथे अवेलेबल आहे. पडवणे संघाचाही 12वा खेळाडू अवेलेबल आहे, त्यामुळे दोन्ही संघांचे 12वा खेळाडू अवेलेबल, त्यांचा डिसिजन झालाय. या एकूण 5 धावा आणि आताचा फ्री हिट असेल याच्या नंतरचा. संघाची धाव संख्या 24. अजूनही 22 धावांचं आव्हान असेल. शुभम वाडेकर थोडे बॅकफुट वर दिसत आहेत, कारण पहिलं षटक विकी जाधव यांनी सुरेख हाताळलं होतं पहिल्या 2 चेंडू नंतर, परंतु शुभम वाडेकर यांनी थोडासा दबावामध्ये सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. मेन पंच स्वप्नील कदम यांना विनंती असेल, कारण अजूनही खूप सामने खेळायचे आहेत आपल्याला, कारण यानंतर अजूनही की फ्रेश सामना व्हायचा आहे. लवकरात लवकर फ्री हिटचा संधी आहे ती. बाबू भांडे यांना काय करतायत पाहूया. बाबू भांडे 11 चेंडू 22 धावांचं आव्हान असेल ते. 11 चेंडू 22 धावा काय करतोय पाहूया. शुभम वाडेकर पुन्हा एकदा फटका फसला आहे, परंतु फ्री हिट असल्यामुळे काहीच करू शकले नाहीत. फ्री हिटचा परंतु सुरेख कमबॅक मानावा लागेल, कारण तो फ्री हिटचा चेंडू होता तो सुरेख हाताळलाय तो शुभम वाडेकर यांनी. शुभम वाडेकर यांना अशीच गोलंदाजी करावी लागेल, कारण तो पटोबा वाडा संघाला 10 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. अजूनही शुभम वाडेकर याला सुरेख गोलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. आणि इथे मात्र पंच वाईटचा खुना करतायत, कारण इथे थोड्या अवांतर धावा येत आहेत त्या स्वयंभू राटेश्वर गडी तामाने संघासाठी, कारण थोडीच दबावामध्ये दिसतोय शुभम वाडेकर, कारण फलंदाजीमध्ये जर त्याने सुरेख फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र इथे 2 एक्स्ट्रा चेंडू टाकले आहेत. 2 चेंडू मध्ये शुभम वाडेकर यांच्या टोटल 12 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा उंचसा टोलवलेला चेंडू आणि आला खणखणीत षटकार. या 6 धावाने संघाची धाव संख्या होते संघाची धाव संख्या होते 31. शुभम वाडेकर थोडेसे दबावामध्ये दिसत आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. थोडासा कमबॅक करावा लागेल शुभम वाडेकर यांना करून, कारण अजूनही जर एखादा विकेट आला तर सामन्यामध्ये वाडा संघ येऊ शकतो. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ती. इथे मात्र पुन्हा एकदा दिलाय भिरकावून. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते 35. अजून 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे ती. ओव्हर झाल्यानंतर जायचंय. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे ती. स्वयंभू राटेश्वर गडी तामाने संघाला थोडस खराब षटक मानावं लागेल ते शुभम वाडेकर यांचं. पहिलं षटक विकी जाधव यांनी चांगलं टाकलं होतं पहिल्या 2 चेंडू नंतर, कारण 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे अजूनही. 8 चेंडू आणि 11 धावा. 8 चेंडू 11 धावा होत आहेत का पाहूया. जर एखाद दुसरा चेंडू चांगला टाकला शुभम वाडेकर यांनी तर सामन्यामध्ये मजा येईल. 8 चेंडू 11 धावा. सूर्य चेंडू आणि ते मात्र वाईट. 8 मध्ये 10 ची गरज आहे. अंपायर डिसिजन कळवायचं. अंपायर आपले डिसिजन कळवायचं या चेंडूवरती. एकच धावा. वाईटची धावा आहे, कारण बॉल विकेट किपरने बॉलरच्या हातात सोपवला होता, त्यामुळे काहीच धावा नाहीये. फक्त एकच धावा. अजूनही 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. एखादा जर चांगला चेंडू हाताळला शुभम वाडेकर याने तर सामन्यामध्ये मजा येईल. पुन्हा एकदा खराब चेंडू शुभम वाडेकर यांना.
8 चेंडू आणि 9 धावा. खराब गोलंदाजी मानावी लागेल शुभम वाडेकर यांची, कारण विक्की जाधव यांनी सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या 2 चेंडू नंतर, परंतु शुभम वाडेकर यांना अजूनही सूर गवसला नाहीये. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता येते. आता मात्र सूर्य चेंडू, हे चेंडू जर एखाद दुसरा पहिला आला असता आणि जर सामन्यामध्ये मजा आली असती. अजूनही सामना संपला नाहीये वाडा संघासाठी, कारण 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. एखादा जर विकेट आला, बाबू भांडेसारखी मोकेटी विकेट आली जर वाडा संघासाठी, तर शेवटच्या षटकामध्ये 9 धावाही डिपेंड करू शकतो वाडा संघ, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. शुभम वाडेकर काय करतायत पाहूया संघासाठी. एखादा चेंडू चांगला टाकला पाहिजे, आताच्या चेंडू सारखा चेंडू मारलाय पाहूया. सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. शेवटचे 2 चेंडू शुभम वाडेकर यांनी चांगले हाताळले होते, कारण शेवटच्या 2 चेंडूवर एकच आले. 6 चेंडू आणि 8 धावा. षटक संपलंय. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता येते. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता येते स्वयंभू राटेश्वर संघाला. सहा चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. ते सुशील यांच्या मार्फत डिजिटल स्कोरिंग उत्तमरित्या होत आहे, त्यामुळे कोणतेही चूक होत नाहीये. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे ती स्वयंभू राटेश्वर संघाला. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय वाडा संघाकडून हरीश जाधव. हरीश जाधव काय करतायत पाहूया. 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखतायत का पाहूया. जर एखादा विकेट पहिल्या चेंडूवरती हरीश जाधव यांनी काढला तर सामन्यामध्ये वाडा संघाला घेऊन येऊ शकतात. 6 चेंडू 8 धावा. सहा चेंडू 8 धावा. स्वप्नील कदम यांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा, कारण यानंतर 4 ते 5 सामने बाकी आहेत. 6 चेंडू 8 धावा. हरीश जाधव गोलंदाजी मार्कवर काय करतोय पाहूया. बाबू भांडे. 6 चेंडू 8 धावा. जर हरीश जाधव यांनी सामना जिंकवला, वाडा संघासाठी जिंकवायचा असेल तर सुरेख गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखाव्या लागतील हरीश जाधव यांना. सुरेख चेंडू फटका फसला वाटतं. चेंडू एकच धावा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे का पाहूया. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते शुभम वाडेकर यांचं. शुभम वाडेकर यांनी मागाच्या शेवटच्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे हरीश जाधव यांना 9 धावा ठेवल्या आहेत. 8 धावा ठेवल्या होत्या. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा. धावा रोखतोय का पाहूया हरीश जाधव. स्ट्रायकिंग एंडला असेल तो राज हिरलेकर. 5 चेंडू आणि 7 धावा. एक हाय उलटे सामना होतोय. एका दुसरा डॉट चेंडूने एका दुसरा विकेट वाडा संघाला कमबॅक करू शकतो. पाहूया हरीश जाधव. मोठा धमाका आलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. राज हिरलेकर यांनी सामना पूर्णपणे खोलून ठेवलाय तो स्वयंभू राटेश्वर गडी तामाने संघासाठी. अजूनही 4 चेंडू 1 धावा. सामना संपला नाहीये, कारण 4 चेंडू मध्ये 1 धावा करणंही कठीण आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये असंच झालं होतं. आणि कोणी आत जाऊ नये. पंचांना विनंती असेल की कोणाला आत जायला देऊ नये. 3 निर्धाव चेंडू. 3 चेंडू 1 धावा. कोणी मैदानात जाऊ नये. 3 चेंडू 1 धावा. अजून एक डॉट बॉल आला तर मजा येईल सामन्यामध्ये. 3 चेंडू 1 धावा. हरीश जाधव काय करतोय पाहूया. आणि ते मात्र हलकासा कटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय. सामना विजयी होतोय तो स्वयंभू राटेश्वर गडी तामाने संघ. पट्टोबा वाडा संघाने या टुर्नामेंट मध्ये सहभाग दर्शवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे सहर्ष आभार मानत आहोत. तसेच स्वयंभू राटेश्वर संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शुभम वाडेकर यांचंही कौतुक करावं लागेल, कारण 10 चेंडू मध्ये 33 धावांची बहरदार खेळी केली होती शुभम वाडेकर यांनी. 10 चेंडू मध्ये एक वादळी खेळी केली होती, कारण गावावरून 250 ते 300 400 किलोमीटर प्रवास करून आले होते ते हा सामना खेळण्यासाठी, आणि 10 चेंडू मध्ये 33 धावा केल्या होत्या. आता मात्र यानंतर होणारा सामना ईडीए पॅकर्स वर्सेस पावनाई तळवडे. आणि
तळवडे आणि एळीये पॅकर संघाला विनंती असेल की 12वा खेळाडू आपला इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे.